नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या रेल्वेमध्ये जो साखळी बॉम्बस्फोट झाले होते. 9 वर्षांनंतर अखेर या बॉम्बस्फोटांच्या संदर्भामध्ये आता न्यायालयानं निकाल दिलेला आहे. शिक्षासुद्धा सुनावलेली आहे आणि 5 जणांना फाशीची शिक्षा या निमित्तानं न्यायालयानं सुनावलेली आहे. अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा आपण तज्ज्ञांकडनं, त्याच्यातल्या या सगळ्या जे पीडित असतील या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्याशी, आणि आरोपींचे वकील असतील, आरोपींची बाजू मांडणारे, जी काही बाजू त्यांची असेल ती, आणि त्याबरोबरीनं ज्यांनी तपास केला त्यांचीसुद्धा आपण बाजू या निमित्तानं समजून घेणार आहोत. नेमकं काय घडलं होतं आणि कशा प्रकारे या सगळ्या निकाल प्रक्रियेमध्ये गेल्या 9 वर्षामध्ये काय अनुभव आले सगळ्यांना. आपण काही प्रश्न उपस्थित करतोय. 7/11चे स्फोट घडवणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे पीडितांना न्याय मिळालाय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं सुचवतोय. उच्च न्यायालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षेची जी अंमलबजावणी अपेक्षित आहे ती रखडण्याची शक्यता आहे का, हा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. आणि बॉम्बस्फोटातील पीडितांना मदत देण्यासाठी शासनानं स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आपण या निमित्तानं चर्चेला घेतोय. कारण वेगवेगळ्या पद्धतीनं बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा. पण अनेकदा असं आढळून आलं 9 वर्ष उलटली तरी पीडितांना जो खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये जी काही मदत मिळाली पाहिजे ती शासनाकडनं मिळताना दिसत नाही, पुरेशी मदत मिळताना दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये आहेत रमेश नाईक, जे स्वतः बॉम्बस्फोटामधले पीडित आहेत, ज्यांनी त्या 7/11च्या बॉम्बस्फोटातलं जे भीषण वास्तव होतं ते त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत नेमकं काय घडलं त्या दिवशी. वसंत ताजणे आपल्यासोबत आहेत, जे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि स्वतः तपास अधिकारी आहेत, ज्यांनी या संपूर्ण बॉम्बस्फोट मालिकेचा शोध घेतला. पहिला जो आरोपी आहे त्याच्यातला तो वसंत ताजणे यांनी शोधून काढला आणि या आरोपीच्या शोध मोहिमेमागे नेमकं त्यांनी त्यावेळेला कशा पद्धतीनं ही सगळी शोध मोहीम घेतली आणि नेमकं त्या आरोपींपर्यंत कसे पोहोचले हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे आपल्यासोबत आहेत, जे आरोपींचे वकील आहेत आणि आरोपींची बाजू कोर्टामध्ये त्यांनी मांडलेली आहे. त्यांचीही बाजू आपण समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट वहाब खान आपल्यासोबत आहेत, जे ते सुद्धा आरोपींचे वकील आहेत आणि त्यांनी आज काही गंभीर आरोपसुद्धा एकूण तपास यंत्रणांवरती केलेले आहेत. त्यांची बाजू काय आहे आणि त्यांच्या बाजूच्या बरोबरच तपास यंत्रणांच्या बाबतीत नेमकं त्यांनी काय तपास केलेला आहे, हे सगळे त्यातले जे विरोधाभास आहेत ते आपण समजून घेणार आहोत. गुलजार आझमी आपल्यासोबत आहेत, आरोपींचे मदतनीस आहेत. जमाते उलेमा या महाराष्ट्र सेक्रेटरीज आहेत त्याचे, आणि लिगल सेलचे ते महाराष्ट्र सेक्रेटरी आहेत. एकूण या सगळ्या व्यक्तींचं स्वागत आहे. आणि अर्थातच पहिला प्रश्न जो विचारायचा आहे तो या संपूर्ण बॉम्ब ब्लास्ट जो झाला, जो स्फोट झाला, त्या स्फोटाचे जो अनुभव ज्यांनी घेतला त्या रमेश नाईक यांच्याशी आपण बोलूयात. रमेश नाईक, तुम्हाला हाच प्रश्न आहे, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, कशा प्रकारे हे सगळं तुमच्यासमोर अचानक आलं आणि त्याचा फटका म्हणूया किंवा त्याचा आसपासचं जे काही दृश्य होतं ते तुमच्या दृष्टीने काय होतं त्यावेळेला? ज्या दिवशी बॉम्बस्फोट घडला त्या दिवशी मी गोव्याला होतो आणि गोव्याहून परतीला मी रेल्वेमध्ये होतो, प्रवास करत होतो आणि माझ्याकडे काही मोबाईल पण नव्हता. पण इतरांच्या मोबाईलवर बातमी आली की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडला आहे आणि नेमका ती वेळ होती संध्याकाळी, जेव्हा सगळे कामगार किंवा माझी मुलगी त्याच्यामध्ये जीव दगावली, ती सुद्धा तिच्या घरी परत येण्याची वेळ होती. ती भीती तर लागली का की वाटलीच की बॉम्बस्फोट मुंबईत घडला आणि माझी मुलगीसुद्धा ICICI बँकेला कामाला होती. ती पण त्याच वेळेला प्रवास करत असते. पण बातमी नीट प्रत्यक्षात समजू नाही शकले की माझ्या मुलीचं काय झालं असेल. बॉम्बस्फोट घडला म्हणजे अर्थातच लोक दगावलीच असणार, पण माझ्या मुलीबद्दल काही कल्पना मिळाली नाही. आणि नंतर लगेच मोबाईल वगैरे बंद झाले आणि त्यामुळे सगळ्याच बंद झालं. सकाळी जेव्हा मी माझ्या घरी पोचलो तेव्हा माझा दुसरा भाऊ आला आणि माझ्या गळ्याला मिठी मारून रडायला लागला की मग एकदम रडत कोसळलं. काही सूचना काही नाही, टाहो फोडला. माझी मुलगी त्याच्यात दगावली म्हणून त्याने मला सांगितलं. आणि प्रत्येक दिवस म्हणजे आता
अनेक लोक मेली ही याची सुद्धा बातमी कळाली. सर्व काही कळालं की इतके लोक जखमी झाले, इतके लोक मरण पावले. माझी मुलगी त्याच्यात गेली आणि नेमकं 5 महिन्या अगोदरच त्याची माझी दुसरी एक छोटी मुलगी पण दगावली होती. म्हणजे 5 महिन्यामध्ये माझ्या 2 मुली दगावल्या. एवढा शॉक मी कसा सहन करू शकलो. आणि मला हे देवाची शक्ती असेल की मी अजूनपर्यंत खंबीर उभा आहे की या गोष्टीची की या बॉम्ब दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ती पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज जेव्हा कोर्टाने जजमेंट दिलं की 5 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आणि इतर 7 जन्मठेपेची, पण माझ्यामध्ये त्या 7 जणांना आपल्या 12 जणांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे होती. असं तुम्ही म्हणताय, पण मुळात तुम्ही म्हणताय की सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली होती, त्यातल्या 5 जणांना सकृतदर्शनी न्यायालयाने आता जी शिक्षा सुनावलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला खरं तर अधिक आम्ही अशासाठी विचारतोय की तुमची मुलगी जी दगावली या सगळ्या याच्यामध्ये ICICI सारख्या एका नामवंत कंपनीमध्ये ती कामाला होती. नेमकं काय त्यावेळेला घडत होतं? त्यावेळेला तुम्हाला एक पीडित म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारी यंत्रणा किंवा मदत किंवा असं काय तुम्ही बघत होता, किंवा त्या संदर्भातले तुमचे जे समदुःखी माणसं होती त्यावेळेला त्यांची काय दुःख त्यावेळेला होती? माणसं तर एवढी दगावली होती आणि प्रत्येकाचं दुःख. आम्हाला मदत करणं सगळ्या आधी किरीट सोमय्या जे BJPचे मंत्री होते, एक्स मंत्री होते त्यावेळेला, त्यांनीही सुरुवातीला आम्हाला पत्र पाठवून काही जे मदतीची ठिकाणं किंवा आमच्या भेटीगाठी गाठून आम्हाला मदत करण्याची जी दिशा दाखवली किंवा मदतसुद्धा कोणाकोणाला त्यांनी दिलावली सुद्धा. पण पुरेसा आम्हाला त्याची भरपाई सरकाराच्या याने देणं होतं ते दिलं. मी त्याच्यावर मी आक्षेप घेत नाही किंवा मला त्याची पैशाची हे पण नाही. माझ्या मुलीच्या जीवापेक्षा पैशाची किंमत जास्त नाही. पण अशाच इतर अनेक 178 माणसं मेली ती प्रत्येक आणि 2 कमीत कमी 1000च्या वरती सुद्धा दुखापत झाली, जखमी झाले. ते आता जिवंत जरी असले तरी ते मेलेल्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या मते त्यांचं आयुष्य तर काय एकदम बेकारच झालेलं आहे. ते त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार? सरकार काही तिथपर्यंत तुम्ही म्हणता की यांचा उदरनिर्वाह कसा होणार? म्हणजे या संपूर्ण अत्यंत निर्दयीपणे हा कट आखण्यात आलेला असणार आहे आणि ज्या पद्धतीनं हा कट पूर्णपणे रचला गेला, नुसता रचला गेला नाही तर ते अंमलबजावणी त्याची पूर्णपणे करण्यात आली आणि 178च्या आसपास मुंबईकर जे आहेत ते दगावलेले आहेत या सगळ्या संपूर्ण बॉम्बस्फोटमध्ये. अर्थात ही सगळी ज्यावेळेला घटना घडली पूर्ण मुंबई सुन्न झाली होती. साधारणतः ह्याच संध्याकाळच्या वेळेला अनेक शेकडो मुंबईकर ज्यावेळेला आपल्या घराकडे निघतात त्यावेळेला ज्यावेळेला बातमी आली संपूर्ण टेलिफोन यंत्रणा त्यावेळेला बंद पडली होती आणि कुठेच कोणाचा काही संपर्क होत नव्हता. अशा या परिस्थितीमध्ये पुन्हा प्रत्येकाला वाटत होतं की नेमकं कोणी हे घडवून आणलं असावं. त्यावेळेला आपल्यासोबत आता वसंत ताजणे आहेत ज्यांनी पोलीस अधिकारी म्हणून एक कामगिरी बजावलेली आहे. ताजणे साहेब, तुम्ही नेमकं या वेळेला काय केलं आणि कशाच्या आधारावरती तुम्ही आरोपींपर्यंत पोहोचू शकलात? 11 जुलै 2006 रोजी मुंबईची लाईफलाईन पश्चिम रेल्वेवरती झालेला बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्याच दिवशी ताबडतोब DG साहेबांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास ATSकडे देण्यात आला होता. ATS पण तसं जस्ट नवीन स्थापन झालेलं पथक होतं, त्यामुळं हा तपास ATS समोर मोठा चॅलेंज होता. पण ATSनं मुंबई पोलीसचे अधिकारी यांच्या संगतीने हा तपास चालू केला. या तपासामधलं सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की या तपासाचे जी प्लॅनिंग जे होतं हे अतिशय मॅटिक्युलसली तयार करून ते अगदी असं एक्झिक्यूट केलं होतं की घटनास्थळी कुठलेही दुवे पोलिसांना त्यावेळी मिळू शकत नव्हते. अतिशय प्री प्लॅन हा बॉम्बलास्ट झाले होते. पण जेव्हा तपास चालू केला तर पोलिसांनी ATSच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ह्युमन विचारपूस, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन याच्या आधारे माहिती मिळवली आणि अल्टिमेटली असा एक धागा मिळाला की बिहारमधला एक संशयित यामध्ये इन्व्हॉल्व आहे
त्या आधारे एक पथक आम्ही बिहारमध्ये, त्यामध्ये माझाही समावेश आहे, आम्ही बिहार राज्यात गेलो होतो आणि त्या ठिकाणाहून हा कमल अन्सारी जो मुख्य ज्याला फाशी लागलेली आहे या संशयिताला आम्ही ताब्यात घेऊन मुंबईत आणलं. त्याच्या विचारपूसमध्ये तसेच क्राईम ब्रँचने जे संशयित ताब्यात घेतले होते त्यांच्या विचारपूसमध्ये बाकीचे सर्व धागेदोरे मिळाल्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली आणि मग भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. तुम्ही म्हणता की पुरावे हाती लागले, नंतरच्या काळामध्ये त्या पुराव्यांच्या सगळ्या एकूण वादविवादाकडे आपण जाणार आहोत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हटलात की बिहारमध्ये तुम्ही गेलात, काही धागेदोऱ्यांच्या आधारे एका आरोपीला पकडलं. हे सगळं ज्यावेळेला घडलं त्यावेळेला तुम्हाला असं वाटतंय का की मुळात पहिल्यांदा हे सगळं कारस्थान ज्यावेळेला घडवून आणण्यात आलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये लवकरात लवकर, कारण त्यावेळेचा मीडिया असेल किंवा त्यावेळेला सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की जे गुन्हेगार आहेत ते मिळाले पाहिजेत आणि ते मुंबईमध्येच कुठेतरी लपून बसलेले आहेत, अशा वेळेला तुम्हाला एक प्रकारचा दबाव होता पोलीस अधिकारी म्हणून सगळ्या तपास यंत्रणांच्या दृष्टिकोनातून? ज्या प्रकारे ब्लास्ट झाले होते, डेफिनेटली हा एक मुंबई शहरावरती फार मोठा हल्ला होता. त्यावेळेला एक दहशतीचं वातावरण त्यावेळेला निर्माण होतं. तेव्हा नॅचरली आपल्या प्रेस म्हणा, लोक म्हणा किंवा सरकारकडनं या गुन्ह्याच्या तपासावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती कुतूहल होतं. हा गुन्हा लवकर उघडकीस येण्यासाठी वरचेवर प्रयत्न पोलिसांचे चालूच होते आणि अशा या चॅलेंजिंग तपासामध्ये आम्हाला त्यावेळेला वाटचाल करावी लागत होती. नक्की तुम्ही म्हणताय की अत्यंत आव्हानात्मक असं हे काम होतं. गेले 9 वर्ष हा खटला सुरू होता आणि या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेकडे बघताना जे आरोपींचे वकील आहेत, आपल्या सोबत आता दोन्ही आरोपींचे वकील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे स्टुडिओमध्ये आहेत. ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे, नेमकं तुमची बाजू तुम्ही काय मांडलेली आहे? गेल्या 9 वर्ष हा सगळा खटला चाललेला आहे आणि इतका भयानक हल्ला मुंबई शहरावरती किंबहुना भारतावरती होतो आणि त्याचा बचाव करताना तुम्ही आरोपींच्या कडून बचाव करताना नेमका तुमचा बचावाचा मुद्दा काय होता? आमचा बचावाचा मुद्दा हाच होता की हे जे सगळे आरोपी आहेत ते सगळे बेगुन्हा आहेत. कारण की ही जी इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे आणि हा जो पूर्ण हे जो आहे रिपोर्ट त्याच्याप्रमाणे असं बघण्यात येतं की हे पूर्ण प्लॅन केलेलं आहे. ह्या आरोपींना सगळ्यांना प्लॅन केलेला आहे ह्या केसमध्ये. ह्यांच्या अगेन्स्ट प्रॉपर काही एव्हिडन्स नाही आहे. हे आता जे पण ह्यांना जी सजा लागली आहे ती फक्त त्यांच्या कन्फेशनमुळे लागलेली आहे आणि हे कन्फेशन पूर्ण ह्यांच्यावर जोर जबरदस्तीनं देऊन केलेलं आहे. माझं फक्त हेच म्हणणं आहे की कन्फेशनमुळे ह्यांना सजा लागलेली आहे. जोपर्यंत जजमेंट आमच्याकडे हातात येत नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट कुठल्या बेसिसवर ह्यांनी कशी लिंक लावलेली आहे कोर्टाने, त्याच्याप्रमाणे कसं काय जजमेंट लागलेलं आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की सध्या तरी कन्फेशनच्या बेसिसवरच हे झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की कन्फेशनच्या बेसिसवरती जर खुद्द आरोपींनी कन्फेशन दिलंय आणि ते कन्फेशन कोर्टाने सुद्धा तपासून बघितलेलं असेल तर त्याच्यात काहीतरी तथ्य असायला काही हरकत नाही. ॲडव्होकेट वहाब खान आपल्यासोबत आहेत. वहाब खान, तुमची बाजू काय होती? केसमध्ये एक 4 विटनेस असे दाखवलेले आहे की ज्यांचं म्हणणं आहे आम्ही 4 आरोपींना ट्रेनमध्ये बॅग घेऊन प्रवास करताना बघितलं आणि ते बॅग सोडून उतरून गेले. त्याचा एक विटनेस जे आहे तो 3 दिवसानंतर पोलिसांसमोर आलेला आहे. 11 जुलैला घटना घडली, 14 तारखेचं स्टेटमेंट आहे. त्याचं म्हणण्याप्रमाणे तो स्वतः जखमी झाला आणि मेडिकल उपचार घेतला त्यांनी आणि कपडे वगैरे जळाले वगैरे. हे मेडिकल रेकॉर्ड, कपडे, तिकीट, पास वगैरे काही प्रोड्यूस केलं नाही. हा एक विटनेस जर साईडला केलं तर बाकीचे 3 विटनेस 3 महिन्यानंतर आलेले आहे. 2 महिना आरोपी पोलीस कस्टडीत आहे, कसून तपास चालू आहे आणि 3 महिन्यानंतर हे 3 विटनेस येतात. ही एक वन पार्ट ऑफ द एव्हिडन्स. दुसरा पार्ट असा आहे की आरोपी अटक झाले, घटना घडली, त्याच्या 3 महिन्यानंतर 2 टॅक्सी ड्रायव्हर पुढे येत आहेत. ते म्हणतायत बांद्रा पॅरीक्रॉस रोडवरनं हे 2 पॅसेंजर आमच्या गाडीमध्ये बसून प्रवास केला 11 जुलै रोजी चर्चगेट पर्यंत. म्हणजे दिस इज द वन पार्ट ऑफ द एव्हिडन्स. म्हणजे 4 पॅसेंजर आणि 2 टॅक्सी ड्रायव्हर. दुसरं जे तर म्हणताय ती मोहम्मद अलीच्या घरात बॉम्ब मेकिंग झाली, तिथं 2 त्यांना ट्रेसेस भेटले RDXचे. मग ते मारुती कारमध्ये ठेवून बांद्राला नेली. मारुती कारमध्ये त्यांना ट्रेसेस भेटले RDXचे आणि बांद्रामध्ये स्टोअर करण्यात ठेवण्यात आला होता, तिथं त्यांना RDXचे ट्रेसेस भेटले. आता ह्या 3ही ठिकाणी पोलीसवाल्यांना RDXचे ट्रेसेस भेटले. ज्या कारमध्ये बांद्रावरनं चर्चगेटला नेली आहे त्या कारमध्ये काही ट्रेसेस नाही. कारचे डॉक्युमेंट्स किंवा कार काहीही तपासण्यात आलेले नाहीये, असा केसमधला तपास आहे. दुसरं जे आहे, एक विटनेस आहे
मोहम्मद अलीच्या घरात त्यांना पावडर मिक्स करताना बघितलं किंवा वायरिंग करताना बघितलं. तो तिथं जातोय, त्याचा जो जोडीदार आहे तो गेट ऑफ इंडिया झवेरी बाजार ब्लास्ट मध्ये तो विटनेस म्हणून साक्षी देऊन गेलेला आहे. तो आणि हा नवीन विटनेस, ह्या दोघांना विटनेस केला हे केसमध्ये. पहिलं म्हणतोय मी मिक्सअप करताना बघितलं, नंतर क्रॉसमध्ये बघतोय नाही नाही मला दुसऱ्या विटनेसने सांगितलं, मी बघितलेलं नाहीये. दुसरा एक विटनेस असा आहे बांद्रा, तो म्हणतोय तिथं काही पाकिस्तानी बसले होते आणि माझ्या समोर चर्चा चालू, मला म्हटलं की शपथ घे कोणाला सांगणार नाही. त्यांनी विचारलं मला सांगा कोणता मुद्दा आहे, नंतर शपथ घेणार. त्याला मुद्दा सांगितला नाही, त्यांनी शपथ घेतली नाही. तो एक विटनेस आहे यांचा कटच्या मुद्द्यावर. तिसरा एक विटनेस आहे तो म्हणताय माझी जे आहे तो बॉर्डर क्रॉसिंगचं इलिगल काम करत होता. त्यांनी 11 जुलैच्या अगोदर 6 लोकांना पाकिस्तानींना ते बॅग घेऊन पासपोर्ट घेऊन आले होते, बांगलादेशवरून बॉर्डर क्रॉस करून मुंबईला आणलं. तो विटनेस जो आहे कॅलकटाचा, त्याला एक विटनेस केला. हा म्हणजे एक थर्ड पीस ऑफ एव्हिडन्स. म्हणजे पहिला काय 4 पॅसेंजर आणि 2 टॅक्सी ड्रायव्हर, 6 विटनेस. दुसरा जे कुर्लाचं बॉम्ब मेकिंग करताना बघितलं विटनेस, घरात कट डिस्कस करताना बघितलं आणि बॉर्डर क्रॉसिंग, हे 3 विटनेस. आणि तिसरं जे मोहम्मद अलीच्या घरात RDXचे ट्रेसेस, मारुतीमध्ये ट्रेसेस आणि बांद्राचे ट्रेसेस. आणि आसिफच्या घरात डिटोनेटर वगैरे जप्ती दाखवली. आणि हा पुरावा जर साईडला केला, 2 महिने आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि एक करून 3-4 मॅटर त्यांचे संपत आले होते पोलीस कस्टडी पिरियड. प्रत्येक रिमांड ऍप्लिकेशन मध्ये ATS चे अधिकारी म्हणतात स्ट्रॉंगली सस्पेक्टेड टू बी इन्व्हॉल्ड इन बॉम्ब ब्लास्ट केस. म्हणजे इन्व्हॉल्ड आहे असं नाही, स्ट्रॉंगली सस्पेक्टेड टू बी इन्व्हॉल्ड इन द बॉम्ब ब्लास्ट केस. हार्ड नट टू क्रॅक. CDRचा आमचा तपास चालू आहे, लष्कर ए तैयबाची कॉन्टॅक्ट आहे, फॉरेन कॉल्स आहे, मोठा व्हॉल्यूम आहे आमच्याकडे, त्याचं विश्लेषण चालू आहे म्हणून सांगून रिमांड घेण्यात आला. 2 महिने गेल्यानंतर वन फाईन डे MCOCचं प्रायर अप्रुव्हल घेतात, MCOC इन्व्होक करतात आणि जे स्ट्रॉंगली सस्पेक्टेडली टू बी इन्व्हॉल्ड इन द केस आणि हार्ड नट टू क्रेक, त्यांना 3 लोकांना ग्रुपमध्ये पाठवलं. ते 3 कन्फेशन देतात एक दिवशी, दुसऱ्या दिवशी 2 लोकांना ग्रुपमध्ये पाठवतात, 2 कन्फेशन देतात, तिसऱ्या दिवशी 5 लोकांना कन्फेशन, 5 लोक कन्फेशन देतात. म्हणजे 2 महिने हार्ड नट टू क्रॅक. MCOC लागल्यानंतर 2-3 दिवसा 5 दिवसाच्या अंतरात काळात 13 लोकांमधनं 11 लोकांचा कन्फेशन झाला, केस संपला. आता हे 2006 ची गोष्ट आहे. चार्जशीट आल्यानंतर ह्या आरोपी लोकांनी कोर्टात रडारडी सुरू केली की आमचं CDR कुठं आहे, CDR प्रोड्यूस करा, CDR द्या, CDR वरनं समजेल आम्ही बॉम्ब ब्लास्टच्या जागेवर नाहीये, आम्ही त्या ठिकाणीवर नाहीये, कटच्या जागेवर नाहीये. 5 वर्षाच्या काळात ATSच्या इन्स्ट्रक्शनवर कोर्टात अशी बाजू मांडण्यात आली की कधी म्हटलं की आम्ही ह्याच्यावर रिलाय करत नाहीये, कधी म्हटलं आमच्यावर बंधनकारक नाहीये, कधी म्हटलं आम्ही प्रोड्यूस करणार नाहीये, कधी म्हटलं की आमच्याकडनं मागू शकत नाहीये, कधी म्हटलं मागायचं असेल तर कंपनीकडनं मागा, कधी म्हटलं की ही स्टेज नाहीये मागायची. 5.5-6 वर्षानंतर आरोपीची ज्यावेळी मुद्दा आला की आरोपी म्हटलं ठीक आहे मागून घ्या कंपनीकडनं, तर म्हणता नाही आम्ही मागवले डॉक्युमेंट ते मागू शकत नाही आणि कोर्टाने रिजेक्ट केलं. आम्ही हायकोर्टात गेल्यावर हायकोर्टात आर्ग्युमेंट झाली आणि मग ATS वाले 6 वर्षानंतर येऊन म्हणतात हायकोर्टात की नाही आमच्याकडे फक्त सॉफ्ट कॉपी होते, आम्ही डिस्ट्रॉय केलं. म्हणजे ते CDR वरती 2 महिने त्यांचा रिमांड चालू होता, म्हणजे खोटं सांगत होते तिथं. आणि हायकोर्टात 6 वर्ष येऊन म्हणताय ऐका हायकोर्टात येऊन म्हणताय डिस्ट्रॉय केलं. मग हायकोर्टाने सांगितलं मागून घ्या. मग दुसरा मुद्दा आला, त्याला 4-5 महिने लागेल. कोर्टाने म्हटलं प्रोड्यूस करा. मग म्हटले 35 किंवा 45 लाख रुपये लागतील. कोर्टाने म्हटलं डिस्पेन्स विथ प्रोड्यूस करा. आणि मग ते CDR आल्यानंतर ज्यांना प्लांटर म्हणताय ते प्लांटिंगच्या जागेवर नाही, ज्यांना कटवाले म्हणतात ते कटच्या जागेवर नाहीये, जे कॉन्स्पिरसीचे कट आणि बोलचाल म्हणताय काहीच नाही, जे फॉरेन कॉल म्हणतायत लष्कर ए तैयबा पाकिस्तान कुठेही काही कॉन्टॅक्ट नाहीये. आता हे 2006 ची गोष्ट. 2 वर्षानंतर हे आरोपीचं बेल अर्ज, कॉशिंग अर्ज, डिस्चार्ज अर्ज चालू आहे. 2 वर्षानंतर पॅरलल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी आहे क्राईम ब्रांचनी इंडियन मुजाहिदीन ह्या ग्रुपच्या काही लोकांना अटक केला. त्यातला एक सादिक इसरार शेख, तो MCOC खाली, तो DCP साहेबांसमोर ऍडमिट करतोय 7/11चा ब्लास्ट आम्ही केला, आमच्या ग्रुपनी केला. आणि मीडियामध्ये त्याची व्हिडिओ फुटेज पण रिले करण्यात आलेली आहे. ज्या व्हिडिओ फुटेजमध्ये 7/11चा कट कुठं करण्यात आला, एक्सप्लोजिव्ह कोणी प्रोव्हाइड केले, सर्किट टायमर कोणी तयार केलं,
ते बॉम्ब कोणत्या रूम मध्ये तयार करण्यात आला आणि कसं ट्रान्सपोर्ट केलं, कसं ट्रेन मध्ये ठेवलं आणि कसं ट्रेन मध्ये प्लांट करून उतरून निघून गेले ते व्हिडिओ फुटेज पण आलाय. ते आहे एक्झिस्टन्स मध्ये. त्या सादिक इसरार शेखला 2008 मध्ये हे सर्व असं झाल्यावर मग त्याला गपचूप ह्या केसमध्ये अटक दाखवण्यात आला आणि अटक केल्यानंतर 5-6 मुद्दे कोर्टाला दाखवून कोर्टाला इम्प्रेस केलं की बाबा आम्ही ह्याला तपास केला, डिस्चार्ज करा. काय मुद्दे आहे ते? सादिकला डिस्चार्ज करण्यासाठी यांनी सांगितलं की आम्ही ह्याचं नार्को केलं. सादिक नकारतोय. सादिकला आम्ही आमचा साक्षर म्हणून कोर्टात तपासलेला आहे. 5-6 मुद्दे ठेवले. सादिकचा नार्को केला आम्ही, तो क्लिअर आहे. त्यांनी प्रेशर कुकरची दुकान दाखवली, तिथं प्रेशर कुकर नाही. त्यांनी बॅगची दुकान दाखवली, तिथं चप्पलची दुकान आहे. त्यांनी एक घर दाखवलं साजिदचा, तिथं साजिद नावाचा इसम राहत नाही. आणि 2 वर्ष होऊन गेले, त्याची सीडीआर आम्हाला भेटत नाही. सादिकला ज्यावेळी ठीक आहे, वाप तुम्हाला आम्ही बऱ्यापैकी वेळ दिलाय, तुम्ही तुमची बाजू मांडली. अजून आपण पुढच्या काही प्रश्नांमध्ये सुद्धा तुमचा जो काही मुद्दा आहे तो आपण समजून घेऊया. पण मूळ मुद्दा तुमचा त्यातला एक अत्यंत ठळक आहे. तुम्ही म्हणताय की हे सगळेच्या सगळेजण दोषी आहेत. असं जर का असेल तर न्यायालयीन प्रक्रियेमधनं आज जे न्यायालयाने ठरवलेलं आहे, न्यायालय सुद्धा अर्थातच तिथे जे कायदेतज्ञ बसलेले असतात, न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये न्यायाधीश जे असतात, त्यांनी दिलेला जो हा निकाल आहे त्या निकालाकडे आम्ही बघतोय आणि आम्ही सुखावलेलो आहोत या निकालापासून. कारण कुणाला तरी दोषी ज्या तपास यंत्रणेने ठरवलेलं आहे त्या दोषी न्यायालयीन यंत्रणेने सुद्धा त्यांना दोषी ठरवलेलं आहे. आणि इथून पुढच्या प्रक्रिया तुम्ही सुद्धा आता कदाचित आता हायकोर्टामध्ये जाणार आहेत असं तुम्ही म्हटलेलं आहात. पण या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, ताजणे तुम्ही काय म्हणताय? मुळात तुम्हाला असं वाटतंय का की एक कम्प्लीट फॅब्रिकेशन आहे? ह्या सगळ्याच्या सगळे जे काही 12-11 लोक 13 लोक आहेत ती सगळे निर्दोष आहेत असं तुम्हाला वाटतं? आत्ताच आरोपीचे वकील ॲडव्होकेट वहाब यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतंय ट्रायलमध्ये हे सर्व मुद्दे त्यांनी कोर्टासमोर उपस्थित केले होते. हे मुद्दे फक्त उपस्थित केले नाही तर हे आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी डिफेन्स मार्फत 51 साक्षीदार तपासलेले आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटते आतापर्यंत कुठल्याही केसमध्ये डिफेन्सने एवढ्या मोठ्या प्रमाणात साक्षीदार तपासलेले आहेत. 51 साक्षीदार तपासून सुद्धा त्यांचे मुद्दे त्या ठिकाणी ते इस्टॅब्लिश करू शकले नाहीयेत. न्यायालयाने प्रॉसिक्युशन केस आणि डिफेन्सचे केस जे रेकॉर्डवर आलेला आहे याच्या त्या ठिकाणी याची नोंद घेतलेली आहे. दुसरा जो सीडीआरचा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे, मला वाटतं अल कायदा मॅन्युअल ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रशिक्षित केलं जातं या ठिकाणी की पोलिसांनी इंट्रॉगेशन केल्यानंतर त्या ठिकाणी कशा उत्तरं देणं किंवा या अगोदर जे आरोपींविरुद्ध कुठलं दोषारोपपत्र सादर हे कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी नंतर अटक केलेले आरोपी हा क्लेम स्वतःवर घेणार ही अल कायदाची स्ट्रॅटेजी आहे. आणि मला वाटतं जरी डिफेन्स प्रॉसिक्युटरनी सीडीआर रेकॉर्डवर आणले नाही, जे सीडीआर डिफेन्सने रेकॉर्डवरती आणलेले आहेत, जे आरोपी लोक क्लेम करत होते की आम्ही अटक केलेले आरोपी एक दुसऱ्याला ओळखत नाही, पण डिफेन्सने जे सीडीआर रेकॉर्डवर आणले ह्या सीडीआर मार्फत हे साबित झालंय की हे सर्व यातले बरेचसे आरोपी एक दुसऱ्याशी सतत बोलत होते. त्या ठिकाणी एक सेंटर होतं, त्या सेंटरमधून या सर्व आरोपींना एक दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट करत होते. म्हणजे इट वॉज इस्टॅब्लिश, कॉन्स्पिरसी इज इस्टॅब्लिश थ्रू देअर ओन रेकॉर्ड दे हॅव ब्रॉट ऑन रेकॉर्ड. नक्की, म्हणजे तुम्ही म्हणताय की हा सगळा जो कट आहे तो त्याच लोकांनी केला आणि त्याच लोकांनी ही सगळं कट घडवून आणलाय अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय की तुमचा तपास आहे. गुलजार आझमी, तुमची बाजू काय ती आधी समजून घेऊया. थोड्या वेळाने आपण आपल्यासोबत किरीट सोमय्या सुद्धा असणार, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. नेमकी तुमची बाजू काय आहे आणि खास करून जसं आपले जे वकील आहेत ॲडव्होकेट वहाब खान म्हणतात की सगळेच्या सगळे आरोपी जे आहेत ते निर्दोष आहेत. तुमचं काय म्हणणं आहे गुलजार आझमी? देखिए, हम भी उन लोगों को निर्दोष मानते हैं और इससे पहले अक्षयधाम मंदिर में एक धमाका हुआ था 2002 में और उसमें 7 मुसलमानों को गिरफ्तार किया गया। जी बोलिए निचली अदालत ने उनमें से 3 को फांसी, हाँ मैं बोल रहा हूँ, निचली अदालत में 3 को फांसी की सजा दी, 1 को उम्र कैद की सजा दी, 1 को 10 साल की सजा दी, 1 को 5 साल की सजा दी। और गुजरात हाई कोर्ट ने उन सजाओं की तौसीक की।
लेकिन जब हम सुप्रीम कोर्ट में गए तो सुप्रीम कोर्ट ने उन तमाम लोगों को बाइज्जत बरी किया। मैं दूसरा भी मिसाल आपको दूंगा कि 2002 में ही गुलजार साहब, आप मिसालें कई दे सकते हो, ऐसी ऐसी कई सारी मिसालें हमारे यहाँ है, हो चुकी है पहले, लेकिन क्या आप किस बिना पर कह रहे हो कि ये जो कुल मिला के 12-13 लोग जो है जिनको अभी दोषी करार किया गया है, उनको फांसी की सजा सुनवाई गई है, क्या आपको ये लगता है कि ये बिल्कुल बेगुनाह है, और किस बिना पर आप कह रहे हो कि ये बेगुनाह है? हाँ जी, मैं इसलिए कह रहा हूं कि इसी एटीएस ने मालेगांव बम ब्लास्ट 2006 इसमें 9 लोगों को गिरफ्तार किया। नहीं, आप जो बात कर रहे हो गुलजार साहब, आप जो बात कर रहे हो वो मिसालें दे रहे हो आप, कई सारी मिसालें हो सकती है ऐसी, उसको नकारा नहीं जा सकता। हमारे यहाँ इस तरह की मिसालें हो चुकी है, ये हम मानते हैं, लेकिन क्या ये जो केस है 7-11 में जिस तरह से धमाके किए गए हैं मुंबई में, कैसा खेल खेलती है। नहीं, मैं वही बताना चाहता हूं कि एटीएस कैसा खेल खेलती है। वही ऑफिसरान जिन्होंने लोकल ट्रेन बम ब्लास्ट की तहकीक की थी, उन्हीं लोगों ने मालेगांव बम ब्लास्ट 2006 की तहकीक की है, और एनआईए ने यह साबित कर दिया है कि वो बिल्कुल झूठी कहानी थी एटीएस की। तो जब मालेगांव में यह कर सकते हैं तो मुंबई में भी कर रहे हैं। जी बिल्कुल, मतलब आपका कहना है कि बस इसी आधार पर आप कह रहे हो, दूसरा कोई आधार आपके पास है नहीं ना, आपके पास दूसरा कोई सबूत के कुछ सबूत आपके पास है, या बाकी कोई आधार नहीं है आपके पास? देखिए, मेरी एक बात सुन लीजिए। हाँ, ये जितने भी लोग हैं उनसे मेरी कोई शनासाई नहीं है, मेरी कोई रिश्तेदारी नहीं है, लेकिन हम ये जानते हैं कि बेगुनाह मुसलमानों को आपके मीडिया के प्रेशर के दबाव में और हुकूमत की जानिब से दबाव की वजह से मुसलमानों को पहले गिरफ्तार किया जाता है, उसके बाद उन पर मुकदमा कायम किया जाता है झूठे इल्जामात लगाकर। ठीक है, आप ये कह सकते हो, इस तरह की मिसालें इसके पहले हो चुकी है, लेकिन हुकूमत किसकी थी उस समय भी? जो भी हुकूमतें थी यहाँ पे, वो भले ही राजनीतिक जो भी हुकूमतें हो, वो भी तो कई बार उन्होंने कहा है, वो कोई आज के तौर पर आज जैसे हुकूमत बदल गई है उस तरह की हुकूमत तो नहीं थी ना उस समय, महाराष्ट्र में कम से कम। मैं वही कह रहा हूं ना कि मालेगांव और 7-11 आप देख लीजिए, एक ही ऑफिसरान है, एटीएस के वही ऑफिसरान है। एनआईए बीच में आई तो मालूम हुआ कि मुसलमान बेगुनाह है मालेगांव में। जी ठीक है, आप जो कह रहे हो गुलजार साहब, मैं आपकी तरफ आता हूं, फिर एक बार आपको सवाल पूछूंगा। एक आपण ब्रेक घेऊया या चर्चेमध्ये, आणि अतिशय गंभीर असा हा विषय आहे। 7/11 ज्यावेळेला एक अत्यंत निर्दयी पद्धतीने हा सगळा कट रचण्यात आला होता, आणि अतिशय म्हणजे ज्याला विचार सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारचा हा सगळा हल्ला होता मुंबईकरांवरती। आणि या हल्ल्याच्या पश्चात आज 9 वर्षांनी जे काही दोषी ठरवण्यात आलेले आहेत, 5 जणांना फाशी देण्यात आलेली आहे, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अशा वेळेला जे आवाज उठत आहेत, गुलजार आझमी असतील, ॲडव्होकेट वहाब खान आहे, किंवा अगदी ॲडव्होकेट श्रीकांत सोनकवडे यांची जी बाजू आहे ती सुद्धा आपण त्या निमित्तानं ऐकून घेतोय, कारण अत्यंत गंभीर असे आरोप ते लावतायत। आपल्या सोबत या ब्रेक नंतर किरीट सोमय्या असणार आहेत, भाजपचे खासदार, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण काही बोलक्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहूयात। या बोलक्या प्रतिक्रियांमध्ये आपल्या प्रेक्षकांनी कळवलेल्या आहेत। राजदीप पुणेकर म्हणतात, एकमेव कमावती व्यक्ती जर जगातमध्ये नसेल तर पीडितांना न्याय मिळून सुद्धा घरातील परिस्थिती सुधारणार आहे का? हा अतिशय बोचरा असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। प्रदीप रोकडे म्हणतात, एवढा उशिरा निर्णय फक्त भारतातच होऊ शकतो, अशांसाठी फास्ट कोर्ट पाहिजे। आणि श्याम ठाणेदार म्हणतात, दोषी जेव्हा फासावर लटकतील तेव्हाच पीडितांना न्याय मिळेल। अर्थातच आपण जे आरोपी आहेत, ज्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्या सुनावणीच्या प्रक्रियेच्या संदर्भात पहिल्या
या बेधडकच्या भागामध्ये समजून घेतलं. आरोपीचे जे वकील असतील किंवा त्यांची जी बाजू एक आहे ती मांडणारे सुद्धा काही त्यांच्या आसपासची जी माणसं आहेत त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त एक महत्त्वाचा गोष्ट अजून त्याच्यामधनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी आपल्या सोबत आता किरीट सोमय्या आहेत, भाजपचे खासदार. किरीट सोमय्या केवळ भाजपचे खासदार नाही तर या आधी ज्या वेळेला विविध बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत मुंबईमध्ये, त्या बॉम्बस्फोटांच्या मधले जे काही विक्टिम्स असतील, जे काही पीडित असतील, त्या पीडितांना न्याय मिळवून देणं, त्यांना मदत मिळवून देणं, त्यांना जे काही अपंग झाले आहेत त्यांना प्रसंगी जे काही वेगवेगळे अवयव लागतात त्यात ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मिळवून देणं, या सगळ्या संदर्भामध्ये काम किरीटजींनी उत्तम आणि चोख पद्धतीनं केलेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या, तुम्हाला आम्ही केवळ राजकीय व्यक्ती म्हणून या कार्यक्रमात आता बोलवलेलं नाही आहे, अभ्यासक म्हणून या संदर्भात बोलवलेलं आहे. अर्थात जी अपेक्षा आहे आता, म्हणजे जो आता निकाल आलेला आहे तो निकाल तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समाधानकारक वाटतोय का? आणि नुसता समाधानकारक नाही तर या निकालाची पुढची जी प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये असणार आहे, उच्च न्यायालयात जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये जाईल, कारण आता त्यांचे वकील आपल्यासोबत बसलेले आहेत आरोपींचे. ते वकील सुद्धा म्हणतात की आम्ही पुढेही जाऊन ही जी केस आहे ती लढणार आहोत. अशा पार्श्वभूमीवरती नेमके तुमच्या मनात आता काय आंदोलनं सुरू आहेत, काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? निश्चितपणे सांगणार की अखेर न्याय मिळायची सुरुवात झाली. कारण आज पण आपण प्रतिक्रिया ऐकतो सामान्य माणसांचा पण की 9 वर्ष थोडं जास्त वेळ आहेत. पण एक निश्चितपणे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारवर दडपण आणून त्यांचा पाठपुरावा करून अतिरिक्त व्यवस्था करायला भाग लावून त्यांना आग्रह करणार आहे की जसं कसाबच्या बाबतीत आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला पटवून दिलं, आपण आपली जी न्याय व्यवस्था वकिलाची जी यंत्रणा होती ती अधिक सुदृढ ठेवली होती, तसेच या बाबतीत ठेवा. आणि 2 वर्षात हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्ट पासून राष्ट्रपती पासून सगळ्यांचा लॉजिकल एंड पर्यंत निर्णय लागू द्या. आणि हे अतिरेकी, यात एक विशेष बाब अशी आहे की कसाबच्या बाबतीत एकच अतिरेकी होता आणि तो पाकिस्तानी होता. इथे तर माझा मुंबईतले हे लोक आहेत ज्यांनी एवढं मोठं पाप केलंय, ज्या मुंबईने त्यांना मोठं केलं त्या मुंबईकरांवर त्यांनी हल्ला केलाय, म्हणून त्यांना लवकरात लवकर फाशी व्हायला हवी. नक्की यांना लवकरात लवकर फाशी व्हायला हवी. तुम्ही सत्तेमध्ये आहात, केंद्र सरकारमध्ये तुम्ही अशा प्रकारची मागणी सुद्धा करू शकाल. खरं तर ही सगळी प्रक्रिया किती वेगवान होईल त्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण ॲडव्होकेट वहाब खान आपल्यासोबत आहेत. वहाब खान, तुम्हाला नेमका काही प्रश्न अजून विचारायचा आहे का? किरीट सोमय्यांसारखे जाणकार ह्या विषयातले आता आपल्यासोबत आहेत. अर्थात आपल्यासोबत वसंत ताजणे सुद्धा आहेत ज्यांनी तपास अधिकारी म्हणून याच्यामध्ये काम केलेलं आहे. तुमच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचा मुद्दा अजून तुम्हाला मांडायचा आहे का? आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्यावेळेला उच्च न्यायालयामध्ये जाल या आरोपींची बाजू मांडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या दृष्टीने काय असणार? ॲडव्होकेट वहाब खान, या केसमध्ये प्रॉसिक्युशन केस प्रूव्ह करण्यासाठी जे साक्षीदार पुढे आणण्यात आले, एक तो विटनेस 3 दिवसानंतर सोडून बाकीचे 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर विटनेस आणण्यात आले, किंवा जे एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स RDX जप्तीसाठी पंच वगैरे आणण्यात आले, हे ताजणे साहेबांनी आणि ATSचे दुसरे अधिकाऱ्यांनी त्यांना अगोदर चार्जशीट केलेले किंवा वापर केलेले विटनेस आहेत जास्त या केसमध्ये. या ताजणे साहेबांनी आणि दुसऱ्या ऑफिसने दुसऱ्या केसमध्ये त्यांना चार्जशीट केलेल्या लोकांना ह्या केसमध्ये साक्षीदार केलेला आहे, किंवा ह्या केसचे जे पंच वगैरे आहे अगोदर ATS साठी, पोलिसांसाठी किंवा ATSच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसाठी क्राईम ब्रांचमध्ये किंवा पोलिसांमध्ये काम केलेले विटनेसेस आहेत हे सर्व. पण हा एकमेव आधार होतो का? कारण कोर्ट ज्यावेळेला न्यायाधीश ज्यावेळेला हा सगळा निर्णय देतात त्यावेळेला त्यांनी सुद्धा बाकीच्या बाजू बघितलेल्या असतील, तुमची बाजू सुद्धा ऐकून घेतली. 9 वर्ष तुमची बाजू ऐकून घेतली. अनफॉर्च्युनेटली असं दिसतंय की कोर्टाने ही सर्व बाब बघितली नाही या केसमध्ये असं दिसतंय. ताजणे साहेबांच्या बोलण्यावर तर असं वाटतंय की ताजणे साहेब सर्व जजमेंट वाचून आले. आम्ही जजमेंट वाचले नाहीये आणि आम्हाला
आशा आहे आणि वी आर 100% शुअर आम्हाला हायकोर्टात न्याय भेटेल. कारण तुम्ही जर दुसऱ्या केसेस बघा त्या अक्षरधामची, आता ट्रायल कोर्टाने ज्यावेळी मृत्यूदंड दिलं सर्वांचं म्हणणं असं होतं की फाशी द्या द्या आमच्या हातात, आम्ही रस्त्यावर त्यांना फाशी देऊ. नाही, जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्यायला काही दिलं हरकत नाही. पाहिजे. आताची ही 100%, परिस्थिती आहे. 100%, ज्या पद्धतीनं लोकांना मारलेलं आहे, ज्या 100%, पद्धतीनं इथे मारलेलं आहे लोकांना, 100% ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना फाशी दिल्या पाहिजे, रस्त्यावर फाशी दिलं पाहिजे. रस्त्यावरती देण्याची आमची मागणी नाहीये, रस्त्यावर देण्याची मागणी आम्ही करू शकत नाही. ज्यांनी जी कायद्याने फाशीची व्यवस्था आहे ती द्यावी. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना फाशी दिली पाहिजे. पण एखादा चुकून एरोनियसली किंवा बनावटीचे साक्ष पुरावर कोर्टाकडनं जर एक चूक झाली ज्याच्या करेक्शनचा कायदा आहे, अशा व्यक्तींना म्हणजे फाशी शिक्षा देऊ शकता का, फाशी शिक्षा मागू शकता का, ह्याला न्याय म्हणता येईल का, विक्टिम बरोबर न्याय म्हणता येईल का, जनतेबरोबर न्याय म्हणता येईल का? जर निर्दोष लोकांना चुकून किंवा बनावटीच्या साक्षी आधारे शिक्षा देण्यात आली त्याला न्याय म्हणता येईल का, आणि अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे का, हा मुद्दा आहे. ठीक आहे. त्यांना अजून तुम्हाला काही संधी आहेत, कदाचित 1-2 संधी आहेत तुम्हाला ते निर्दोष आहेत किंवा नाही हे सांगण्याची किंवा पटवून देण्याची. पण तोपर्यंत मी येतो तुमच्याकडे किरीट भाई. पण वसंत ताजणे, तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळे पुरावे गोळा केलेले आहेत, सातत्यानं त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो विटनेसवरती येतो. केवळ आणि केवळ विटनेसच्या आधारावरतीच हा सगळा खटला लढवण्यात आला गेला 9 वर्ष, आणि त्याच्यावरच न्यायाधीशांनी केवळ एवढी महत्त्वाची शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे. डेफिनेटली पुरावा म्हणून एक साक्षीदाराचा जबाब महत्त्वाचे असतात, पण साक्षीदार केव्हा मिळणे ही नॅचरल प्रक्रिया आहेत. म्हणजे ते 3 दिवसांनी मिळाले की कालांतराने मिळाले, हे जेव्हा पोलिसांना उपलब्ध होईल त्यावेळी त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. म्हणजे जेव्हा नॉलेज आल्यानंतर ते त्या प्रक्रियेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यावेळेला त्यांचे साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात. आता त्याचे वेटेज जे काय आहे, हे जे काय साक्षीदार समजले न्यायालयासमोर ठेवलेलं आहे, तर त्याचे नॅचरल गोष्ट म्हणून त्यांनी जे कोर्टासमोर जे जबाब दिलेले आहे ते पुरावे म्हणून त्या ठिकाणी त्याची टेस्टिंग होत असते. साक्षीदाराबरोबर बाकी पुरावे पण या सोबत आम्ही न्यायालयासमोर सादर केलेले आहेत. एकंदरीत वेगवेगळे पुरावे करून एकंदरीत कॅल्क्युलेशन करून किंवा तपासाची जे कागदपत्र तपासून हा निकाल लागलेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे. तुम्ही कदाचित तुम्ही जरी निवृत्त झाला असेल तरी अधिक मोकळेपणाने बोलत नाहीत, कारण ती तुमची सगळी प्रक्रिया असणारे पोलीस अधिकारी म्हणून. पण तुम्हाला आणखीन एक ताजणे थेट प्रश्न हाच विचारायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून काम करता, आता तुम्ही सर्व्हिसमध्ये नाही आहात, पण अशा वेळेला तुम्ही असं ठरवून केलंय का, कारण इथे गुलजार आझमी आहेत ते म्हणतात की नाही निर्दोष लोकांनाच इथे धरण्यात आलेलं आहे, अशा वेळेला तुम्ही ठरवून असे निर्दोष लोक आणण्यासारखं काम करणार आहेत अशा प्रकारचा ज्यावेळेला आपल्यावरती हल्ला होतो त्यावेळेला? नाही, ही बिलकुल चुकीची धारणा आहे. निर्दोष लोकांना अटक करण्याचं काही कारण नाही आहे. तपासाच्या प्रक्रियेमध्ये जे लोक आढळले त्यांना त्यावेळी अटक करण्यात आलेले असं सांग. ठीक आहे. तुम्ही म्हणताय की तपासाच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी माणसं सापडलेली आहेत, पुरेसे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले आहेत, 9 वर्ष हा खटला चालवण्यात आलेला आहे. पुन्हा किरीट सोमय्या, तुम्हाला हाच प्रश्न आहे की सातत्यानं ज्यावेळेला असे आवाज निघतात, अशा प्रकारे संपूर्णच्या संपूर्ण जेवढे दोषी आरोपी आहेत त्यांना निर्दोष असं म्हटलं जातं, त्यावेळेला अधिक जास्ती जबाबदारी येते असं तुम्हाला वाटत नाही की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कदाचित येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शकपणे तपास यंत्रणा काम करतील आणि अधिक मोठ्या प्रमाणावरती धरपकड केली जाईल कदाचित यामध्ये, कारण ग्रुप किती मोठा आहे हे कोणालाच माहीत नाही. आणि अशा वेळेला आत्ता इतकी जी माणसं मिळाली आहेत त्यांना शिक्षा तर मात्र देण्यात आलेली आहे. हिंदुस्थानाच्या न्याय व्यवस्थेत संबंधी हिंदुस्थानी सोडा, हे माझे मुंबईकर बंधू सोडा, पण पाकिस्तानी पण शंका व्यक्त करता येणार नाही त्यांना. कारण की कसाब सारखा ज्याला रेड हँडेड पकडलं गेलं होतं तो व्यक्ती त्याचे सगळे व्हिज्युअल असताना सुद्धा बरोबर सुप्रीम कोर्ट पर्यंत राष्ट्रपती पर्यंत जाण्याची त्यांना मुभा मिळाली होती. आणि याकूब मेमन आपल्याला माहित आहे काही महिन्यापूर्वी रात्रभर हिंदुस्थानाची सुप्रीम कोर्ट उघडी राहिली होती, सुनावणी चालू ठेवली होती. म्हणून यांना काय अधिकार आहे हो हिंदुस्थानाच्या न्याय व्यवस्थेसंबंधी बोलायचा? 9 वर्ष. मी तर आपल्याला दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांना फाशीच्या ऐवजी जन्मठेप दिले ना त्यांनाही फाशीवर चढवायला हवं. आज माझा हातात हा महेंद्र पितळेचा
पत्र आहे 30 सप्टेंबर 2015. महेंद्र पितळे एक विक्टीम ज्याचा डावा हात गेला त्याला आज नोकरीचं कन्फर्मेशनचा लेटर मिळाला. आज या महेंद्र पितळेना जाऊन विचारा, त्या पराग सावंत आई वडील आणि पत्नीला जाऊन विचारा. हिंदुस्थानाच्या न्याय व्यवस्थेसंबंधी पारदर्शकता याच्या इतकी पारदर्शक व्यवस्था जगात फार कमी देशात आहेत. मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो, मला असं वाटलं होतं किमान हे देशद्रोही लोक आता पुढे येऊन पश्चाताप व्यक्त करणार. पाकिस्तानहून अतिरेकी येते समजू शकतो, परंतु हिंदुस्थानात मुंबईत राहून हे त्यांना साथ देतात आणि त्यांना पश्चाताप करा असं सांगण्याऐवजी त्यांचे जे सल्लागार आहेत ते माझ्या न्यायव्यवस्थेसंबंधी ज्यावेळी बोट वर करतात ना त्यावेळी मला दुःख वाटतंय. भारताची न्यायव्यवस्था इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीना पण सलाम केलं पाहिजे. त्यांनी इतकी वर्ष, अर्थात मी तर आता सांगणार की प्रयत्न पुढे हे झाले पाहिजे की जे पाकिस्तानात पळून गेले त्यांना आणून त्यांना पण फाशीवर चढवलं पाहिजे. नक्की. गुलजार आझमी सोबत आहेत आपल्या. गुलजार आझमी, तुम्हाला काही या मुद्द्यावरती मुळात मुद्दा मगाशी मांडायचा होता. तुम्हाला जो प्रश्न आम्हाला विचारायचा तो हाच आहे की तुमचा अजूनही इथल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे किंवा नाही? आप उर्दू में बोलिए, हिंदी में बोलिए तो मैं समझूंगा. जी, हिंदी में मैं आपको पूछ रहा हूं कि जो न्याय व्यवस्था है, न्याय यंत्रणाएं जो है हमारे यहाँ भारत की, क्या उस पर आप विश्वास रखते हो या नहीं? बिल्कुल हमको भरोसा है, और भरोसा इसीलिए हम कह रहे हैं कि हम हाई कोर्ट में जाएंगे. अगर भरोसा नहीं होता तो हम कहते कि हम हाई कोर्ट में नहीं जाएंगे. मैं एक बात और कहना चाहता हूं किरीट सोमैया को. 26/11 में भी 2 हिंदुस्तानी मुसलमानों को गिरफ्तार किया गया था और उन पर इल्जाम लगाया था कि उन्होंने नेपाल में जाके प्लानिंग की थी. लेकिन सेशन कोर्ट में ये थ्योरी चली नहीं क्राइम ब्रांच की, और थ्योरी सुप्रीम सेशन कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट ने इस बात को तस्लीम किया है कि क्राइम ब्रांच ने जो केस बनाया था वो बिल्कुल झूठा था. ठीक है, क्या 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 कहना चाहते हो आप? कुल मिला के आप कहना क्या चाहते हो? अगर ये आप मिसालें लगातार एक के बाद एक मिसालें दे रहे हो, जिस तरह की वाकये हुए हैं हमारे यहाँ, ऐसा कह नहीं सकता है कि हम लोग की कुल मिला के ऐसी बातें होती नहीं है. लेकिन इस मामले में हम लोग 7/11 के मामले में जो बात करते हैं, जब जिस तरह से आज निकाल दिया है कोर्ट ने, जिस तरह से कोर्ट ने सजा सुनवाई है, भाई 8 मालेगांव भी तो है. आप नहीं है ना इस तरह की मिसालें. तो लेकिन आपके पास भी तो है. आप ये लोग बेगुनाह है, इस बारे में आपके पास सबूत है क्या? 2008 में आपके पास सबूत है क्या? ये सभी लोग बेगुनाह है? आप दावे के साथ कह सकते हो कि आप दावे के साथ कह सकते हो कि ये बेगुनाह है लोग? पेश किया. आप दावे के साथ सबूत के साथ कह सकते हो? दावे के साथ मैं कहता हूँ कि ये बेगुनाह है. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की मेरे वकिला देंगे, मैं दावा करता हूं कि हे बेगुनाह आहे. आपण बघूया हायकोर्टला, उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला हा सगळा खटला जाईल, अजून पुढेही तो त्यानंतर जाईल, त्यावेळेला आपण बघूया. गुलजार आझमी, तुम्हाला या संदर्भात कदाचित तोपर्यंत वाट बघावी लागेल. अर्थात किरीट सोमय्या, तुम्हाला हाच प्रश्न आहे की जी प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रिया, 9 वर्ष झाली आपण वाट बघतोय. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल, त्याच्यामध्ये अनेक क्लिष्ट वेगवेगळे टप्पे आलेले आहेत. पण या टप्प्यांच्या व्यतिरिक्त येणारा जो पुढचा आता टप्पा आहे, आता सजा सुनावलेली आहे, लोकांच्या किती प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. पण आता येणाऱ्या काळामध्ये किती कमी कालावधीमध्ये हा निकाल लागेल, कमी कालावधीमध्ये निकाल लागावेत की नाही लागावेत, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पण ज्या पद्धतीने कसाबच्या बाबतीत एक स्पेशल व्यवस्था केली, न्यायालयाने पण त्याला समर्थन केलं आणि ज्याच्यामुळे कसाबचा 2008चा प्रकरण 5-1 वर्षात संपलं. मला असं वाटतं की टेररिझम संबंधात कोणतेही प्रकारचे खटले असो त्याच्यासाठी स्पेशल व्यवस्था तयार केली पाहिजे, स्पेशल कोर्ट असली पाहिजे.
कारण की आतंकवाद हा देशाचा दुश्मन आहे आणि त्याच्यामुळे ती स्पेशल व्यवस्था करून स्पेशल कोर्ट आणि त्याच पद्धतीने राष्ट्रपतीकडे पण वर्षानुवर्ष अर्धी पडून राहून चालणार नाही. मी लोकसभेत या संबंधी आवश्यकता पडली तर रिझोल्युशन प्रस्ताव घेऊन येणार, सरकारचा समक्ष पाठपुरावा करणार आणि याची सुरुवात याच खटल्यापासून व्हावी असं मी गृहमंत्री पासून जे लॉ अँड ज्युडिशियरीचे जे मिनिस्टर असेल त्यांच्याकडे पण पाठपुरावा करणार. नक्की एक मुद्दा आहे किरीटजी, एक मुद्दा तुम्हाला विचारायचा. तुम्ही म्हणताय प्रयत्न करणार आहात, तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे खासदार, सर्व पक्षीय खासदार या संदर्भामध्ये मदत करतील का? कारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला एक समाज, एका समाजातली काही माणसं ज्यावेळेला म्हणतात की नाही आम्हाला मुद्दामून पकडण्यात आलेलं आहे, हा सुद्धा तितकाच गंभीर आणि जबाबदारीचा विषय आहे. अशा वेळेला आपल्याला भारतीय म्हणून अशा या संपूर्ण संशयी परिस्थितीमध्ये तुम्ही ही खटल्याची जी काही प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर व्हावी, ती निष्पक्षपातीपणे व्हावी आणि त्यासाठी होणारे प्रयत्न तुम्ही सर्व पक्षीय, सर्व संमतीनं, सहमतीनं करण्याची तुमची मानसिकता आहे का? मी नोव्हेंबर महिन्यात जे लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार त्यात आपला टीव्ही चॅनलच्या द्वारा महाराष्ट्राच्या जनतेला हे वचन देऊ इच्छितो की महाराष्ट्राच्या अधिकाधिक खासदारांना बरोबर घेऊन आम्ही हा विषय लोकसभेत तो उपस्थित करू, पण त्याचबरोबर जी पण यासाठीची व्यवस्था आहे, जी मिनिस्ट्री असेल त्यांना पण अप्रोच करू, सगळ्यांना बरोबर घेऊन आतंकवादी अतिरेकासंबंधीच्या खटल्यासाठी स्पेशल व्यवस्था. मी काही हे नाही म्हणत आज पहिला कोर्टाचा निकाल लागला म्हणून उद्या यांना फाशी द्या असं मला म्हणायचं नाहीये, परंतु आज कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर लगेच निर्दोष 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 हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आपल्याला संधी आहेत. मी जसं सुरुवातीत सांगितलं की विदेशी पाकिस्तानीसाठी आमच्या देशातल्या सगळ्या न्यायालयांनी व्यवस्थित वेळ दिला, राष्ट्रपतींकडे जाण्याची पण याकूब मेमनला संधी दिली, एक नाही दोनदा. हे जे न्याय व्यवस्थेत जी व्यवस्था आहे आमच्या घटनेच्या अंतर्गत ती पाळली जाणार, पण याचे निकाल ताबडतोब लागले पाहिजे आणि अंतिम सजा लवकरात लवकर व्हावी, ज्याच्यामुळे त्या पराग सावंत सारखे जे आत्मा आहेत त्यांना शांती मिळो. नक्की, अर्थातच हा अत्यंत कठीण असा प्रसंग होता मुंबईवर ओढवलेला 9 वर्षापूर्वी आणि या प्रसंगाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. प्रत्यक्ष जवळून या सगळ्या घटना आम्ही सुद्धा रिपोर्टिंग करताना त्यावेळेला बघितल्या होत्या. त्यामुळे या विषयावरती ज्यावेळेला बोलायची पाळी येते त्यावेळेला अजूनही अंगावरती काटे येतात. इतका भयंकर असा हा निर्गुण पद्धतीनं घडवून आणण्यातला कट होता. अर्थात जो न्याय प्रक्रिया जी आहे ती 9 वर्ष लांबली. आज त्याचा एक टप्पा पार झालेला आहे. 7 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना फाशी सुनावण्यात आलेली आहे. अर्थात इथून पुढची प्रक्रिया तितकीच महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्या बरोबरीनं जे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, आरोपींच्या बाजूनी त्यांच्या वकिलांनी केलेले जे प्रश्नचिन्ह आहेत ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. लवकरात लवकर न्यायाचं राज्य येवो, न्यायाचं राज्य प्रस्थापित हो आणि जे दोषी आहेत त्यांना अत्यंत जी कठीणातली कठीण जी काही शिक्षा आहे ती लवकरात लवकर मिळो एवढी आपण इच्छा बाळगूया. आणि जे जखमी आहेत, जे त्या काळामध्ये जवळ 800च्या आसपास, 800च्या वरती जी माणसं जखमी झाली होती, त्यांना लवकरात लवकर जी काही मदत आहे ती मदतसुद्धा अजून पूर्णत्वाला येऊ, सरकारी पातळीवरनं त्यांना लवकरात लवकर मदत मिळो एवढी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद, नमस्कार.